मुंबईचं मराठी अस्मितेचं डेथ वॉरंट निघालंय. ठाकरे बंधूंचा संयुक्त मुलाखतीतून हल्लाबोल. 40 आमदारांना फोडण्यासाठी 2000 कोटी आले कुठून? भाजपनं बँकेतून लोन तर नव्हतं घेतलं ना? राज ठाकरेंचा सवाल. काही लोकांचा विकास नव्हे तर खुर्ची हा एकच अजेंडा. नाव न घेता एकनाथ शिंदेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल. पुण्यामध्ये भाजप राष्ट्रवादी थेट सामना. पुण्याच्या गुन्हेगारीला बळ देण्याचं काम पवारांचं. मुरलीधर मोहोळ यांची अजित पवारांवर टीका. मुंबईमध्ये एकनाथ शिंदे संजय राऊत यांची भेट. शिंदे राऊतांमध्ये 1 ते 1.5 मिनिट चर्चा. एका हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमानिमित्त झाली भेट. फक्त बाळासाहेब ठाकरेच ब्रँड. येत्या निवडणुकीत ठाकरे बंधूंचा बँड वाजवणार. ठाण्यातील मुलाखतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा जोरदार टोला. मुंबईतल्या पुरावेळी ठाकरे बंधू कुठे होते? उद्धव राज ठाकरे यांच्या मुलाखतीवरून आशिष शेलार यांचा निशाणा. ठाकरेंना मुंबईकरांशी काहीही देणं घेणं नसल्याची ही टीका. बिनविरोधऐवजी नोटाच्या अंमलबजावणीचे आदेश द्या. जनहित याचिकेतून मुंबई उच्च न्यायालयात मागणी. अंबरनाथमध्ये काँग्रेसला मोठा झटका. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपात प्रवेश. रवींद्र चव्हाण, गणेश नाईक यांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. पुण्याच्या मुंढव्यातील जमीन गैरव्यवहार प्रकरणामध्ये विकास कार्य समितीला आणखी 1 महिन्याची मुदतवाढ. भाजप पंतप्रधान मोदींच्या करंगळीवर उभा असलेला डोलारा. वैचारिक आधार भक्कम असता तर एमआयएम सोबत भाजपची युती झाली नसती. संजय राऊत यांनी मर्मावर ठेवलं बोट. माझ्या नाराजीच्या बातम्यांना पूर्णविराम देणं गरजेचं. मी मनसेतच पक्षाचं प्रामाणिकपणे काम करतोय. संतोष दुरी यांच्या दाव्यांवर संदीप देशपांडे यांचं स्पष्टीकरण. नाशिकमध्ये भाजपच्या प्रचार पुस्तिकेचं प्रकाशन. प्रचार पुस्तिकेला दिलं कुंभपर्वातील अमृतवचन असं नाव. सुनील केदारांसह कार्यकर्ते मात्र नाराज. नाशिकमध्ये भाजपचा 100+ नारा. गिरीश महाजन नाशिकमध्ये तळ ठोकून. मुख्यमंत्र्यांच्या सभेची तयारी आणि बंडखोरांना शांत करण्याचा प्रयत्न सुरू. बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणामध्ये नवनीत राणा दोषमुक्त. शिवसेनेच्या उमेदवारांना मिळालं भाजपचं चिन्ह. शिवसेनेची उमेदवारी मिळालेल्या दोघांनी जोडला भाजपचा एबी फॉर्म. नागपूर महानगरपालिका निवडणुकीत युतीत गोंधळ. अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती. गीता योगिता गवळी यांच्या प्रतिज्ञापत्रातून मालमत्तेची माहिती उघड. राजकीय पक्षांच्या मुख्य प्रतोद आणि प्रतोद यांना मंत्रिपदाचा दर्जा. संसदीय कार्य विभागाचा शासन निर्णय जारी. पक्षाकडे सभागृहातील एकूण सदस्य संख्येच्या 10% सदस्य अनिवार्य. संभाजीनगरमधील काँग्रेस एमआयएममधील राडा प्रकरण. 50 जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल. हल्ल्यानंतर जलील यांच्या सुरक्षेत वाढ. पैशांनी सगळं विकत घेण्याचा कारभार सुरू. नागपुरातील प्रचार सभेतून प्रकाश आंबेडकरांची टीका. विकत घेणाऱ्यांमध्ये मी बसत नाही. माझी इतकी ऐपत नसल्याचंही केलं वक्तव्य. समृद्धी महामार्गावर 4 दिवस वाहतुकीचा ब्लॉक. 9 ते 13 जानेवारी दरम्यान दुरुस्तीच्या कामासाठी धामणगाव नांदगाव दरम्यान ब्लॉक. जनगणनेच्या पहिल्या टप्प्याची अधिसूचना जारी. पहिला टप्पा यावर्षी 1 एप्रिल ते 30 सप्टेंबरमध्ये होणार. ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन. वयाच्या 83व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास.